संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीक साडवली कासारवाडी येथे आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास राजन धने यांच्या घराच्या पुढील बाजूस बिबट्या रेंगाळत असल्याचे घरातील लोकांनी पाहिले। त्याचे शूटिंग देखील करण्यात आले। त्यानंतर महावीर मेडिकलचे मालक बापू डोंगरे यांच्या घरामागे पुन्हा बिबट्या दिसून आला। तो याच परिसरात रेंगाळत होता। तो यावेळी मात्र कोणत्या तरी दोरखंडात अडकला आहे अशी माहिती पोलिसांना कळवण्यात आली। त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाहिले असता बिबट्या एकाच जागी रेंगाळत होता। तो घाबरला नाही। लोकांनी आरडाओरड केली तरी हटला नाही। अखेर त्याला वन खात्याने जाळ्यात पकडले। हा बिबट्या नर जातीचा असून 3 ते 4 वर्षांचा आहे। त्याच्या मागील डाव्या पायाच्या बाजूस जखम असून सहाय्यक आयुक्त पशुवैद्यकीय युवराज शेटे व संतोष वाळवेकर वन्यजीव पशुवैद्य कोल्हापूर यांनी तपासणी करून सांगितले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।